Ankur, sowing seeds of hope. गोष्टीचे नाव आहे संत एकनाथ भाग 2 गुरुभेट. संत एकनाथांची एकनाथांचे बालपण ही गोष्ट अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवर पाहिलीत का तुम्ही? छोट्या एकनाथाला त्या काळच्या समाजाची परिस्थिती पाहून खूप प्रश्न पडत. तो आपल्या आजोबांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडे. शेवटी आजोबांनी त्याला एकदा सांगितलं की तू गुरु शोध. 12-13 वर्षांचा एकनाथ गुरुला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. पैठण हे त्या काळचं महान धर्मपीठ होतं. अनेक विद्वान पंडित तिथे धर्मशास्त्र शिकवत होते. दुरून दुरून ब्राह्मण पैठणमध्ये शिकण्यासाठी येत. पण एकनाथ आजूबाजूच्या धर्मशाळा आणि धर्मपंडितांना शिकवताना पाहत होता. वेद उपनिषदे गोखणे, मोठी दक्षिणा उकळणे, धर्मचर्चा करून धर्मसभा जिंकणे हे शिकण्यासाठी पैठणमध्ये राहणे योग्य नाही. मला समाजातील दुःख कमी करायचंय, देवाचं खरं स्वरूप समजून घ्यायचंय. हे सगळं शिकवणारा सद्गुरू कुठे भेटेल मला? विचार करत करत चालत चालत एकनाथ पैठण बाहेरील एका शंकराच्या देवळापाशी आला. शंकराचे दर्शन घेऊन देवळाबाहेर विचार करीत बसून राहिला. तोच तिथे एक वृद्ध ब्राह्मण आला. एकनाथाला पाहून त्यानं विचारलं, बाळ, कोण तू? गावाबाहेरच्या या मंदिरात का बसलायस? मी एकनाथ, चक्रपाणी कुलकर्ण्यांचा नातू. गुरु शोधासाठी मी बाहेर पडलोय. पुढे जायचा मार्ग कळेना म्हणून इथे थांबलोय. अरे, तू तर भानुदासांच्या थोर कुळातला. भानुदास महाराजांनी श्री विठ्ठलाला विजयनगरच्या कैदेतून सोडवलं. इतकं थोर तुझं कुळ. पैठण सारख्या ठिकाणी धर्मशास्त्र शिकवणारे खूप पंडित मिळतील तुला. भानुदास महाराजांनी पांडुरंगाला कैदेतून सोडवलं खरं, पण अजूनही पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार समाजातील सर्व लोकांना नाहीच. म्हणजे पांडुरंग कैदेतच आहे की? हे ऐकून त्या ब्राह्मणाला एकनाथात हुशारीची चमक दिसली. एकनाथा, तुझ्यासारख्या गुणी मुलाला या पैठणमध्ये गुरु मिळणार नाहीच. तू देवगिरीतल्या जनार्दन स्वामींना जाऊन भेट, त्यांना गुरु कर. जनार्दन स्वामींना दत्तात्रयांचा साक्षात्कार झालाय. श्री दत्तात्रयांशी ते गप्पा मारतात. दत्तात्रयांच्या कुत्रीचे दूध काढून त्यात भाकरी कुस्करून एकत्र खातात दोघे म्हणे. यापेक्षा मोठा सद्गुरू कोण मिळणार तुला, ज्यांचे गुरु स्वतः श्री दत्त आहेत. एकनाथाने लगेच त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि तो देवगिरीच्या दिशेने झपाझप चालू लागला. एकनाथाच्या अंगात आता कोण उत्साह संचारला होता. सलग 4 दिवस एकनाथ तहान भूक विसरून चालतच राहिला. अखेरीस तो सकाळी देवगिरी किल्ल्याजवळ येऊन पोहोचला. गावात येताच त्याने एका झाडाच्या पारावर बसलेल्या गावकऱ्यांना विचारलं, जनार्दन स्वामी कुठे भेटतील? जनार्दन स्वामी तुला भेटतील? अरे वेडा की खुळा, ते असे कोणालाही भेटत नाहीत. ते देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार आहेत, किल्लेदार. ते तुला का भेटतील? मला त्यांचा अनुग्रह हवाय. बाळा, अरे जनार्दन स्वामी कोण आहेत माहितीये का तुला? अरे ते जरी बादशाच्या किल्ल्याचे राखणदार असले तरी ते जनतेची खूप काळजी घेतात. ते मोठे दत्तभक्त आहेत. खुद्द बादशाने देवगिरीतील सगळ्या कार्यालयांची शुक्रवारची सुट्टी रद्द करून गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. का माहितीये? जनार्दन स्वामींना गुरुवारी दत्तात्रय पादुकांची पूजा करता यावी म्हणून. एवढा मोठा माणूस आहे तो. स्वामीजी त्या समोरच्या किल्ल्यात राहतात. बाहेर पहारा असतो. कसा भेटशील तू त्यांना? जनार्दन स्वामींचं घर कळताच एकनाथ कुठला तिथे थांबायला, तो पळालाच. स्वामींबद्दल इतकं काय काय ऐकलं होतं त्यांनी की त्याला आता कधी एकदा गुरूंच्या पायावर डोकं ठेवतो असं झालं होतं. एकनाथ पळतच किल्ल्याच्या दाराबाहेर पोहोचला सुद्धा. आज शिरू लागला तोच बाहेरच्या पहारेकरांनी अडवलं त्याला. हे पोरा, कोण आहेस तू? तुला आत जाता येणार नाही. मला जनार्दन स्वामींना भेटायचे.
खूप दुरून आलोय हो. मला आज जाऊ द्या. अरे तू आधी सांगावा धाडलेलास का पण? आणि एकटाच आलायस का? नाही हो, मी कोणतीही परवानगी घेतली नाहीये. मी त्यांना भेटायला एकटाच आलोय. माझ्या इथं कोणी नाही. मला स्वामींना भेटू द्या ना. पण पहारेकरी काही केल्या ऐकेनात. हे सगळं सज्जातून जनार्दन स्वामींची बायको ऐकत होती. किल्लेदारीणबाईंनी शिपायांना सांगितले. सोडा आत त्या मुलाला. मग शिपायांनी एकनाथाला आत जाऊ दिलं. एकनाथ अखेरीस वाड्यात आला. जनार्दन स्वामींच्या बायकोनी त्याला विचारलं, बाळा, कोण तू? कुठून आलास? एकनाथाने लगेच त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, मी एकनाथ पैठणहून आलोय. एकटाच आलोय. स्वामींना भेटायचंय. अगो बाई, इतक्या दुरून एकटाच आलायस स्वामींना भेटायला? एकनाथा, ते पूजा करतायत. तू स्नान कर, मग खाऊन घे जरा. किती दमला असशील. मग एकनाथाने सगळं आवरलं. देवघरात त्याचे लक्ष गेले तर तिथे त्याला पिळदार देहयष्टीचे रेशमी सोळे नेसलेले, डोक्यावर केसांचा घेराव आणि लांब शेंडी असे तेजस्वी भारदस्त जनार्दन स्वामी दिसले. इतकी तेजस्वी व्यक्ती त्याने अख्ख्या पैठणमध्ये पाहिली नव्हती. मग एकनाथ बाहेरच्या खोलीत जनार्दन स्वामींची वाट बघत बसला. स्वामींची पूजा झाल्यावर त्यांच्या बायकोने त्यांना एकनाथाबद्दल सांगितले. स्वामी एकनाथाला भेटायला बाहेरच्या खोलीत आले. एकनाथ, तूच ना? एवढ्या लांबून एकटाच चालत आलास बाळा? काय काम काढलंस माझ्याकडे? गुरुजी, होय, मीच एकनाथ, भानुदासांचा पंडित, माझ्या आजोबांचा एकोबा. आणि आता तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारलेत तर ह्यापुढे हा एकनाथ एका जनार्दनी हे नाव लावेल. स्वामी, मला अनुग्रह द्या. तुमची सेवा करण्यासाठी इथेच ठेवून घ्या. अरे एकनाथा, उठ. अरे मी तर यवनांची नोकरी करणारा माणूस. तुला माझ्याकडून कसले ज्ञान मिळणार? स्वामी, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. देवळामधला देव तर मी पाहिलाय, पण देव जर माणसाच्या रूपात वावरत असेल तर तो तुमच्या रूपाने. या देवाची सेवा मला करू द्या. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याचकडे आहेत. मला ठाऊक आहे. मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. एकनाथाची हुशारी, गुरुप्राप्तीची तळमळ आणि नम्रपणा पाहून जनार्दन स्वामी खुश झाले. राहा हो माझ्याजवळ एकोबा. अगदी तुझ्या घरी राहशील तसा राहा. आराम कर आज जरा. दमला असशील. एकनाथाला खूप आनंद झाला. तो कसला आराम करणार? तो स्वयंपाक घरात गेलाच. किल्लेदारीणबाई भाजी निवडत होत्या. मी माझ्या आजीला सगळ्या घरकामात मदत करायचो. केर काढणं, धान्य दळणं, पाणी भरणं, सगळं येतं मला. मी निवडतो भाजी. बर हो एकोबा, कर मदत मला. एकनाथाने आपल्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने काही दिवसातच किल्लेदारीणबाईंपासून घरातील गड्यांपर्यंत सगळ्यांना आपलेसे करून घेतले. जनार्दन स्वामी उठण्याआधी एकनाथ उठे, आंघोळ करून देवघर झाडून घेई, पूजेची तयारी पण करे. स्वामी जेवल्याशिवाय एकनाथ जेवत नसे. रात्री तो स्वामींचे पाय चेपे. त्यांना झोप लागली की मग स्वतः झोपे. आता एकनाथाच्या सेवेवर खुश होऊन स्वामींनी त्याचे शिक्षण पण सुरू केले होते. ते त्याला तलवारबाजीचे शिक्षण पण देत. एकनाथ कार्यालयीन पत्रव्यवहार पण बघत असे. तो जनतेचे दुःख जवळून पाहत होता. जनार्दन स्वामी जनतेच्या पोटापाण्याचं पाहतात, गावातील भांडणं सोडवतात, जनतेला न्याय मिळवून देतात, रक्षण करतात. हे सगळं करताना प्रसन्न आणि शांत असतात. हे तो जवळून पाहत होता. एकनाथ सर्व बाजूंनी आता परिपक्व होत होता. जनार्दन स्वामींनी आता आपल्या कचेरीतील हिशोबाचे कामही एकनाथाला देण्यास सुरुवात केली होती. एके रात्री एकनाथाने स्वामींचे पाय चेपून दिले. तसे दमलेले स्वामी लगेच झोपी गेले. एकनाथ हळूच उठला.
त्याचा काहीतरी विचार सुरू होता. हिशोब का लागत नाहीये बरं? सगळ्या बेरजा तपासल्या, या वहीतला हिशोबही पाहिला, पण एका आदल्याचा हिशोब काही लागत नाहीये. तो लागल्याशिवाय मला झोप यायची नाही. तुम्हाला माहितीये अदला म्हणजे काय? अदला म्हणजे त्या काळच्या चलनाचा खूप छोटासा हिस्सा. एकनाथ हिशोब परत परत तपासू लागला. मध्यरात्र उलटली. तोच एकनाथाला चूक सापडली आणि त्याने आनंदाने जोरात टाळी वाजवली. सापडली. या आवाजाने स्वामी उठले. एकनाथाच्या मागे येऊन उभे राहिले. अरे एकोबा, काय करतोयस? तू अजून जागा आहेस? क्षमा करा स्वामी, माझ्यामुळे झोपमोड झाली तुमची. एका अदल्याचा हिशोब लागत नव्हता म्हणून परत परत हिशोब तपासत होतो, तर चूक मिळाली. अरे, एका अदल्याचीच तर चूक होती ना? इतका विचार करत बसलास? स्वामी, चूक ती चूक, लाखाची असो व अदल्याची, तुमच्यावर ठपका नको यायला म्हणून शोधत बसलो. एकोबा, झोप आता. जनार्दन स्वामींना आपल्या शिष्याचा खूप अभिमान वाटला. असे हे होते गुरुनिष्ठ एकनाथ. गुरूंना सर्वस्व मानलेला एकनाथ म्हणे, काया वाचा आणि मन गुरु चरणासी अर्पण. एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन.